So, hello guys, if you're new to this channel, my name is Nicole and we are going to get food, travel and lifestyle related content over here. So, today we are going somewhere for staycation. Stay tuned, so I will give every details over here. Now we have taken break at Food Hub for breakfast. So I had वडा उसळ with पाव आणि गरम गरम चहा. Thank you. So we just reached the property and the roads are so amazing. असं फुल मस्त वाटतं त्या रोड्सवर येताना. मी मध्ये मध्ये क्लिप्स टाकेन सो तुम्ही बघू शकतात. अँड आता ॲक्च्युली मला असं दाखवायचं आहे हा व्ह्यू, पण मी नंतर दाखवेन. स्टे ट्यून, त्याच्यासाठी खूप भारी व्ह्यू आहे हा. अँड आता मी थोडी आधी चेंज करते आणि मग आपण प्रॉपर्टी एक्सप्लोर. They just gave us water and fruity as a welcome drink. So as we enter, there is this bed, this cozy chair spot here, and two side tables. Here's a TV. Then इकडे सगळे तुम्ही काही शूज वगैरे ठेवू शकता. मी शूज ठेवले माझे. इकडे आपल्याला मिनी फ्रीज आहे. सो इथे आहे डस्टबिन. देन आपल्याला मग दिले. एव्हरीथिंग हिअर इज हॅरी पॉटर बेस्ड. केटल आहे. देन सम coffee powder, milk powder, sugar, and the coasters. Here is the mirror. Here's the cupboard. And you also have that one more bed over there, which is, so this is the bed, so second bed. Then we have the washroom. The washroom is super clean and it's huge than other hotel rooms or villa washrooms. We have napkins over your towels, and also we have a dryer. Again, a mirror. This part is the mountains. Here we have a cute swing which is beside our room. Now let's explore the property. So here we have some sitting area, like we can have dinner, like not dinner, lunch or snacks over here with this beautiful view. I guess I'm going to go there in morning, and then you can, if you can see, there is a stream type of situation. थोडं पुढे चालल्यानंतर येतो खूप सुंदर असा स्विमिंग पूल, ज्यात 2 सेक्शन आहेत. आय गेस हा डीप आहे आणि हा थोडा शॅलो असेल. काय हा हा ना, हा फक्त पाय ठेवायला आणि किड्ससाठी इट्स गुड, आणि तो थोडा डीप आहे. देन पुढे गेल्यानंतर आपल्याला प्रॉपर खेळण्यासाठी पण आहे. बॅडमिंटन वगैरे इकडे खूप सारे गेम्स पण आहेत. सो त्यासाठी असं नेट बांधलं आहे. आणि इकडे आहे पार्किंग. इट्स अ 1+1 over there. So it's good for your big groups. And here we have a cute little pond. इकडे सकाळी बदक वगैरे येतात असं मी रील्समध्ये बघितलंय. डोंट नो, उद्या सकाळी बघू. आणि तिकडे पण वगैरे आहेत असं वाटतं. आपण त्यानंतर संध्याकाळी चेकआउट करू. कसं तर खूप जास्त ऊन आहे. तिकडे पण बसायला असं क्यूट सेटिंग आहे. सो सेटिंग्स वगैरे खूप सुंदर सुंदर आहेत. I just changed and shot for some reel. And now we will head to pool, or else we will just have our lunch. Actually आताच
ब्रेकफास्ट केला तर एवढी भूक नाही लागली. सो आता रील प्रॉपर शूट झाली आहे. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे ही. वरती पण फॉलो करून तिकडे पण बघा. मी तुम्हाला तिकडे ह्या पेजला टॅग करीन, सो तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याशी. सो लंच इज हिअर. आता आम्ही जातो आधी आणि लंच करतो. ॲक्च्युली त्यांचा कुक नाही आहे, सो आय डोंट नो. त्यांनी बाहेरून अरेंज केलं. वी हॅव डाल, चपाती, सॅलड, मिक्स vegetable and rice. I'm having starter. रसगुल्ला आहे शायद. And now I'm having dessert. रसगुल्ला आहे. जेवण ठीक होतं. फर्स्ट तर कोणीतरी बाहेरून मागवलेलं. तो शक्यतो इकडे येताना बघा की त्यांचा कुक आहे. So this is the board game room. Here we have many such games. If you have kids, they will also be entertained over here. You have Jenga, then carom. ह्याला काय म्हणतात? काय फुटबॉल? ठीक आहे, फुटबॉल. Small carom over there and many games with any books and many magazines. We also have dollhouse. Wow. Yeah, we also have kitchen, badminton, which इकडे थोडेफार प्राणी आहेत, लाईक रेप्टाईल्स अँड ऑल. सो जर तुम्ही इकडे फिरत असाल तर टेक केअर, बिकॉज खाली असं पटकन येतात आणि खूप ग्रास वगैरे आहे, सो दिसत नाही. सो ते बघा आणि चाला. म्हणजे जसं नॉर्मली पूल वगैरे ठिकाण आहे, नाही तर जिकडे डायनिंग एरिया आहे त्या ठिकाणी नाही आहेत, पण असं जिकडे मध्ये आपण लॉनवरती आणि साईडला चालतो. सो ॲक्च्युली त्यांचा कुक नव्हता अँड त्यांनी कुठून तरी अरेंज केलं जेवण अँड आम्ही व्हेज नाही खाऊ शकत. अँड आज आहे मंडे. सो त्यांच्याकडे असं असतं की मंडेला शक्यतो मोस्टली ठिकाणी नॉनव्हेज बंद असतं. सो त्यांचा कुक असेल तर तो बनवून देतो, बट बाहेरून जर आणलं तर नॉनव्हेज नसतं, लाईक शोधावं लागतं. तर त्यांनी आता लंचसाठी आम्हाला व्हेज दिलं अँड आम्ही पण ब्रेकफास्ट करावं, आम्ही तुला काही जास्त बोललो नाही, ठीक होतं. बट आता आम्हाला असं जेवून पण न जेवल्यासारखं वाटतंय. सो आम्ही आता चाललो आहे काहीतरी नॉनव्हेज शोधायला मार्केटमध्ये. मार्केट जवळच आहे इथून. सो आम्ही आता नॉनव्हेज शोधायला चाललोय. तिकडे जाऊ, बघू. जर काय मिळालं तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही स्टार्टर घेऊन येतो, तुम्ही रात्री डिनरसाठी नॉनव्हेज बघाच. बट जर नाहीच मिळालं तर आम्ही स्टार्टर तरी ऍटलीस्ट घेऊन येतो, ते तरी आम्हाला गरम करून द्या. नॉनव्हेज शिवाय जेवण खायचं, नॉनव्हेज सुक. सो ऍटलीस्ट एक तरी असं चिकन नाही तर मासा असं काहीतरी हवं. सो म्हणून आता आम्ही चाललोय. खूप आणि ऊन खूप जास्त आहे, लाईक इथे थंडी पण तेवढी जास्त असणार असं मला वाटतंय, बिकॉज बाजूला फुल माउंटेन रेंजेस आहेत. अँड मला असं आतापासून फुल आजूबाजूला झाडी वगैरे आहेत, सो आतापासून वाईब्स येतात की रात्री थंडी खूप असणार आहे. पण आता खूप जास्त गरमी आहे. सो आम्ही पूलमध्ये पण नाही उतरू शकत, म्हणून आम्ही आता चाललोय आधी मार्केटमध्ये. एक तासात वगैरे आम्ही जाऊन येऊ अँड मग इव्हनिंगला आम्ही पूलमध्ये वगैरे उतरू अँड मग नंतर आपण आताच वगैरे, बिकॉज अननोन जागा आहे. सो रात्री उगाच कुठे बाहेर पण जायला कशाला, म्हणून आम्ही आताच डिसाईड केलं की आता जाऊया. मिळालं एक धाबा स्टाईल चायनीज वगैरे सगळं मिळतं. सो आम्ही नंबर घेऊन आलोय. लेट्स सी, तिकडून आम्ही रात्री काहीतरी मागवू. तिकडे चायनीज आणि अजून खूप काय काय आहे. अँड आता आम्ही चाललोय पूलमध्ये. आय नो ऊन आहे, पण तिकडे त्या लोकांनी वरती बांधलंय, सो इट्स ओके. अँड मी खूप सारं सनस्क्रीन लावलंय, बिकॉज खूप जास्त ऊन आहे. अँड माय स्किन आतापासूनच सनबर्न व्हायला लागले. सो आता मी बाहेर आलेली, परत चेंज केलं मी आणि मी बाहेर आलेली सनसेट बघायला. तुम्ही बघू शकतात झालेला आहे आपला सनसेट अँड खूप सुंदर अशी थंडी आहे आता. सो मी आता गेम्स खेळेन अँड देन आपण स्नॅक्स करू, चहा वगैरे पिऊ. सो आता आम्ही जस्ट टेबल टेनिस खेळूयात आपण आधी आणि मग आपण बोर्ड गेम्स पण इकडे खूप आहेत जे मी कधी खेळली पण नाही, असे पण बोर्ड गेम्स आहेत, ते पण आपण खेळू आणि मग आपण चहा अँड स्नॅक्स वगैरे करूयात. आणि खूप सुंदर थंडी आहे आता, खूप सुंदर. आणि पाणी पण मगाशी एवढं पूलमध्ये मी गेले तेव्हा एवढं थंड होतं. मी आंघोळ केली आणि थोडा हाफ एन आवर झोपून घेतलं मी. सो आता आपण खेळूया अँड
then let's see. सनसेट आता झालाय आणि आम्ही गरम गरम चहा घेतलाय कारण ते खूप जास्त थंडी आहे आता. मी स्वेटर वगैरे घातले आणि आम्ही गेम्स खेळतोय. खूप गेम्स तर मलाही माहिती नाहीत काय आहे, सो मी इन्स्ट्रक्शन्स वगैरे वाचून खेळते. सो लेट्स सी. मी टाइमलॅप्स वगैरे टाकेन आणि लास्टला तुम्हाला सांगेन की कोणते कोणते गेम्स आहेत तिकडे. So thank God it's written 5 to 99 years as I couldn't solve it. Someone did, but not me. So we also played tic-tac-toe. Then there was strikes 4. We will first read the instructions. The instructions are this much. लहान मुलांना गेम खेळायचा आहे एवढे इन्स्ट्रक्शन्स कोण देतं. ओके. Contents, game setup. Unfold the game board and place face up on table or smooth surface. Pop-up game board. Accessories on board as shown diagram. Spot. मला नाही समजत आहे, खूपच मोठं आहे हे. 2 cards. I have no idea how small children are going to play this game. आपल्याला स्नेक अँड लॅडर होतं तेच भारी होतं. हे काय आहे, ह्याच्यापेक्षा माझं लाईफ गेम भारी आहे यार. इझी तरी आहे, मुलं होतात लग्न होतं. हे काय आहे. इफ वी फाइंड आउट हाउ इट वर्क्स वी विल प्ले इट आणि मी टाइमलॅप्स टाकू. नाही तर आय डोंट नो, सगळं डोक्यावरून जातं. एकतर मी पेपा पिग नाही बघितलंय. मेन द प्रॉब्लेम हा आहे की मी पेपा पिग नाही बघितलंय. तर किट्टू सोबत मी पण पेपा पिग बघायला हवे होते. आय डोंट नो इफ एनिथिंग इज मिसिंग इन दिस ऑर नॉट, बट मला नाही कळत आहे. हा गेम मला नाही कळलाय, मी गिवअप करते. ठीक आहे, मी लहान आहे. हा किती वर्षासाठी गेम आहे. 2 to 4 प्लेयर्स. ओके. 3+ इयर्सची पण नाही आहे. Okay, so you can, I don't know if you can see, but those are the mountains we saw in the morning, and the view is still pretty. Like, that's a star, I guess a planet maybe, and that's the villa. Everything looks different at night. There are many frames of Harry Potter. If you are a Harry Potter fan, you may know it better than me. And this is the lamp setup. So here we also have a small deck kind of situation where you can just sip your tea or anything with this swing over here. And then there is also this where we were playing just right now. And here swing, there are many swings. And this is the pond. We saw this in the morning, but now the water is flowing from there. Now let's play the dart game. Here it's also a dart game is there. अँड आपल्याकडे कॅरम पण आहे, सो आपण ते पण खेळू शकतो. ते खूप खेळायला ॲक्च्युली, खूप म्हणजे खूप. मला तर मजा येते. फुल चिल माहोल झालाय. थंडी पण वाजते आणि चिल पण आहे. थंडी जास्त चिल आहे. आता मला असं वाटतं की थोड्या वेळाने अशी वाफ निघेल. फक्त सांग, नंबर सांग. हा, येस. Yes. The vibe of our room has changed. सो जेवायला आहेत चिकन, भाकरी, पापड आणि सलाड अँड राईस. जस्ट जेवण आली आहे. बाहेर खूप थंडी होती म्हणून आत येऊन मी शूट करते.
सो जेवण एक नंबर होतं. इकडे कुक नाही आहेत, सो त्यांनी केअरटेकर जे आहे तिकडचे त्यांनी त्यांच्याच घरातून मी दुपारी त्यांना सांगितलेलं की जर नॉनव्हेज मिळालं तर चांगलंच आहे. सो म्हणून त्यांनी स्वतःच्या घरातून चुलीवरचं चिकन करून आणलंय आणि एक नंबर चिकन होतं. भात, चिकन आणि भाकरी पण त्या लोकांनी चुलीवरती बनवली. ती पण मस्त होती आणि पापड जो होता तो पण त्यांनी घरी बनवलेला पापड होता. तो पण एक नंबर होता. खूपच जास्त जेवलोय आम्ही. तरी पण थंडी नाही गेली. आता डायरेक्ट रूममध्ये येऊन गपचूप झोपतोय. The next day. आता सकाळचे 6:30 झालेत आणि हळूहळू सनराईज होतोय आणि खूप जास्त थंडी आहे, पण भारी व्ह्यू आहे. सो तिकडून होतोय सनराईज अँड इथे आहे मून आणि 15 डिग्री आहे. मुंबईच्या लोकांसाठी ही पण थंडीच आहे. वी आर बॅक इन द रूम. खूप थंडी आहे. फ्रेश प्रॉपरली होतो आम्ही अँड आपण जाऊया जवळच्या डॅमवरती. मग येऊन आपण ब्रेकफास्ट करूया बस. तसं पण खूप टाईम होता. इट्स अराउंड 7 o'clock. सो बाहेर जाऊ, बघू आजूबाजूला काय. एवढ्या मुरबाडला तसं नाही आहे काही बघण्यासारखं. फोर्ट वगैरे आहे. इफ यू आर इन टू ट्रेकिंग तर तुम्ही जाऊ शकतात. मला 10 पावलं चालायला पण इथे होत नाही. सो आम्ही आता जाऊ, डॅम बघू. 30 मिनिट्सवरती आहे इथून अँड अजून बघू जर काय असेल तर आय विल पोस्ट. अँड आपल्याला ब्रेकफास्ट करून मग चेकआउट आहे आपलं अराउंड 10-11 o'clock. मग डायरेक्ट आपण घरी जाऊ अँड परत दुपारी असं फिरायला कंटाळा येतो बिकॉज एक तर ऊन असतं अँड सेकंड थिंग म्हणजे इकडून निघाल्यानंतर परत वॉशरूमला वगैरे कुठे जायचं. सो आताच गेल्यावरती येऊन ब्रेकफास्ट करू. रूम आहेच, सो चेंज करायचं तर चेंज करू अँड देन आम्ही निघू. झोप खूप येते बट बाहेरचं वातावरण एक नंबर झालं आहे आणि अशा आता ऊन पडलं आहे बट स्टील थोडीशी हलकीशी थंडी आहे. सो आम्ही फिरून येऊ अँड देन खाऊ. आणि असं प्रॉपर सनराईज नाही झाला आहे बट माउंटेनवरती असं भारी सनलाईट पडली आणि पाठी मून पण आहे आणि मी अशी लेअरिंग करून निघाली आहे बिकॉज खरंच खूप थंडी आहे. आय डोंट नो, लोकांना असं वाटत असेल 15 डिग्री आहे बट थंडी आहे. बोलता नाही येते एवढी थंडी आहे. दॅट्स द मून इफ यू कॅन सी. अँड तिकडे बघू शकता डोंगरावरती असं सनलाईट पडली आहे. खूप सारी हवा आहे आता आणि सनरेज तर एवढे सुंदर दिसत आहेत. सो इकडे त्यांनी भाज्या वगैरे पण लावलेल्या आहेत, लाईक पुदिना आणि तिकडे आहे ब्लॅक पेपर, लेडी फिंगर, लांब पर्यंत फुल सगळीकडे वेगवेगळे फ्लावर्स. फर्स्टमध्ये आहे पोहा आणि चहा येतोय विथ व्ह्यू. देर वॉज अ क्विक चेंज इन प्लॅन. आम्ही जस्ट निघालो अँड मग ते बोलले की नाश्ता ऑलरेडी रेडी आहे, सो जर तुम्ही करून निघाल तर चांगलं होईल. सो आम्ही मग म्हणजे ते बोलले की 10 मिनटात येत आहेत ते, बिकॉज गेट दोन्ही साईडचे ते लॉक करून जातात. सो ते 10 मिनटात आले अँड नाश्ता घेऊन आलेलो. सो ते बोलले गरम गरम नाश्ता केलात तर जातात का. तर आम्हाला पण भूक लागलेलीच, बिकॉज थंडीमध्ये भूक नॉर्मली पण भूक लागते जास्तच मला, पण थंडीमध्ये काहीतरी वेगळीच भूक लागते. बिकॉज कालपासून तसंही मी पाणी कमी पिते आणि कालपासून मी हार्डली अर्धा लिटर पाणी प्यायले असेल. सो मला भूक जास्त लागते. सो
काल पण आम्ही नुसते खात होतो. आता सकाळी मग त्यांनी जेव्हा आम्हाला विचारलं की नाश्ता करून जातात का, सो आम्ही आधी नाश्ता केला आणि मग आम्ही निघालो. सो आता आम्ही जातोय डॅमवरती. ते बोलले की एक डॅम इकडे 5 मिनिटावरती पण आहे आणि एक आहे तो नियर अबाउट 20 मिनिट्स 30 मिनिट्सवरती आहे. सो बघूयात ते आधी आणि मग तसं मी तुम्हाला अपडेट्स देते. मी डॅमच्या मध्ये व्हिडिओज वगैरे टाकेन, बिकॉज तिकडे जाऊन असं काही बोलण्यासारखं मला तर नावं पण नाही माहिती त्या डॅमची. सो मी तिकडे जाऊन असं काही तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत. सो मी फक्त असे मध्ये मध्ये व्हिडिओ क्लिप्स टाकेन जे तुम्ही बघू शकता. वडापावच्या दुकानात आम्ही विचार करतोय काहीतरी खाऊ आणि तिकडे आम्हाला दिसला आहे पट्टी समोसा. सो पट्टी समोसा मोस्टली सगळीकडेच मिळतो असं नाही, वसईला एका ठिकाणी मिळतो फॉर शुअर, बट लेट्स ट्राय. इकडचा काही वेगळा असेल तर चांगला असेल तर. अँड तसे वडापाव सगळीकडचे वेगवेगळे लागतात. आपल्या मुंबईतच एवढे वेगळे वडापाव लागू शकतात, तर इकडे आल्यावरती आम्ही असा विचार केला हा पण ट्राय करूया. आणि तसं पण लास्ट डे आहे, सो पोटात गडबड झाली तरी चालेल. सो लेट्स सी. मी तुम्हाला ट्राय करून सांगते, जर चांगला असेल तर तुम्ही करू शकतात. आम्ही जिकडे राहतोय तिकडून 10 मिनिटावरती आहे, जिकडून तो वडापाव जिथून तो डॅम आहे त्याच्याच नियर अबाउट आहे. सो 5-10 मिनिटावरती तुम्हाला दिसेलच जाता जाता. सो आम्ही हे आधी खाऊ अँड मग आपला चेकआउट टायमिंग असं काय ॲज सच नाही आहे, 11 वाजता असतो, बट शूट करायचं होतं सो आम्हाला असं काही नाही दिलाय. पण मोस्टली आमचं शूट झालेलं आहे, पण कोणाचं दुसऱ्या दिवशी चेकिंग नाही, म्हणजे आज कोणाचं चेकिंग नाही आहे. सो इट्स गुड. आम्ही बघू आता कोणत्या टायमाला निघायचं, बट आम्ही लवकरच निघू, कॉज मग परत मला असं नको आहे की एकदम रात्र होईल घरी जाईपर्यंत. सो आम्ही नियर अबाउट 11-12-1 पर्यंत तर निघू. अँड मग मे बी भूक लागली तर मग आपण लंच ब्रेक घेऊयात, नाहीतर डायरेक्ट घरी जाऊयात. अँड आय जस्ट वॉन्ट टू से, मी असे मध्ये मध्ये खूप क्लिप्स टाकलेत रोड्सचे, तुम्ही बघू शकतात. बट मला असं झालंय की सगळ्याच रोडचे इकडे व्हिडिओ काढू. एवढे सुंदर रोड आहे तिथे, एकतर असं फुल नेचरच्या मध्ये आहेत, त्यामुळे भारी वाटतात. आणि प्लस त्यांचं भाई आपला जेवढा हायवे आणि खराब आहेत तेवढे इकडचे रोड सुंदर आहेत. लाईक एकही खड्डा नाही, एवढी स्पीड करू शकतो ना आपण, असं भारी वाटतंय. आणि असे खूप लांब पर्यंत रोड असे फुल दिसतात, म्हणजे जास्त वळण वगैरे असेल असं नाहीये, खूप असे रोड सुंदर लांब पर्यंत दिसतात. मी जसे तुम्हाला व्हिडिओज मध्ये टाकले. सो मला असं होतंय परत की सगळे रोड्सचे मी व्हिडिओ काढू आणि फुल युट्यूब व्हिडिओ माझा त्यांनीच भरू. पट्टी समोसा घेतलाय ह्या दुकानातून अँड एक समोसा कितीला असेल कोणी गेस पण नाही करू शकत, बस एक समोसा इकडे फक्त 5 रुपयाला आहे. सो आता खाऊन बघू कसं. डिसेंट, भाजी पण मस्त आहे आणि क्रंच पण भारी आहे. सो इकडे आय गेस बोटिंग पण होते ह्या डॅमवरती. इकडे रेट्स पण लिहिलेत कयाकिंगचे, पण कयाक कुठे नाही दिसत आहे. सो सुंदर डॅम आहे. त्या एंडला पण तिकडे so we changed into more comfortable clothes and now we are heading to Ghar. I'm for sure coming here with my family again because this place is amazing. Like हा व्ह्यू रोज सकाळी सकाळी बघायचा. लाईक सकाळी काय बाहेर निघाल्यावरती दर टायमाला व्ह्यू वेगळा वेगळा आहे. कधी सनचे रेज आहेत, कधी असं दुःख पडलं आहे. सो मस्त वाटतं असं. सो आम्ही लवकर येऊ इथे, आय होप सो.
Now it's around 4 o'clock and we have reached Virar. So I will end this vlog here. Just like, share and subscribe so I will know that you love this video, and please let me know if I should do more travel vlogs like this. I mean staycation vlog.